नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक असा नाश्ता जो फक्त पोट नाही भरत तर मनही भरून टाकतो. गावाकडच्या चुलीवर बनणारा, आईच्या हातची चव आठवण करून देणारा, गुजरातचा एकदम फेमस पण आपल्या गावरान टच मध्ये बनवलेला नाश्ता. चला तर मग सुरुवात करूया आपली ही गावरान सफर. तांदळाची ही भन्नाट रेसिपी करण्यासाठी तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई ठेवायची. त्यानंतर 2 चमचे तेल काठाकडून घालत संपूर्ण कढईला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. मला अजूनही आठवतं, गावाकडच्या त्या थंडगार सकाळी अंगणात पडलेला दव आणि स्वयंपाकघरातून येणारा भाजलेल्या पिठाचा सुगंध. आई म्हणायची, थांब जरा, अजून गरम आहे. आणि आपण मात्र अधीर हात भाजत असतानाही तो पहिला घास घेतला की जणू स्वर्गाची चवच. त्यानंतर कढईमध्ये आपण हे 3 वाटी पाणी ऍड करू. आता हा अर्धा चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून यामध्ये घालायचा आहे. हे आपण अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे असे भसरट कुटून मग यात घालत आहोत. हिरव्या मिरचीचा ठेचा तर आलाच यामध्ये. 1 चमचा पापड खार आणि चवीनुसार मीठ घालून एकदा का या पाण्याला चांगली उकळी आली की हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. लहानपणी आठवतंय का, सकाळी आई उठायची आणि स्वयंपाकघरातून येणारा तो गरमागरम वास आणि आपण झोपेतून उठतच म्हणायचो, आई आज काय बनवलंय. अगदी तसाच तो स्वाद आज आपण पुन्हा तयार करणार आहोत. ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं होतं तर त्याच वाटीच्या प्रमाणाने हे 1 वाटी तांदळाचं पीठ असं पसरून घालायचं आहे. या स्टेजवर गॅसची फ्लेम कमी ठेवायची. सोबतच यामध्ये 3 चमचे गव्हाचे पीठ आणि 2 चमचे मैदा ऍड करू. आता करायचं काय तर पकडीने सुरुवातीला कढई व्यवस्थित धरायची. त्यानंतर लाटण्याच्या साह्याने ही सर्व पीठ अशा प्रकारे चांगली एकजीव करून घ्यायची, जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत. गरम वाफेतून उठणारा सुगंध मन थेट गावाकडे घेऊन जातो. हा खिचू इतका चविष्ट असतो की एकदा खायला सुरुवात केली की बस आता पुरे हे शब्दच येणार नाहीत बघा. 5 मिनिटांनंतर बघा, पिठाने सर्व पाणी ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. या स्टेजवर यामध्ये हे 1 वाटी गरम पाणी घालून जसं आपण पिठलं करतो ना त्याच प्रकारच्या कन्सिस्टन्सीचा हा तांदळाचा मस्त असा खिचू तयार करून घ्यायचा आहे. पीठ हे व्यवस्थित एकजीव झालं की पुन्हा 2 चमचे तेल हे काठाकडून सोडून यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवत हा खिचू 10 ते 15 मिनिटे चांगला शिजवून घ्यायचा आहे. गरज वाटली तर 1-2दा मध्ये हलवून घ्यायचा आहे. 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हा खिचू छान असा टम्म फुगला आहे. म्हणजेच हे पीठ आता परफेक्ट शिजला आहे. बऱ्यापैकी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाह, हा मऊपणा शब्दात सांगता येणार नाही. एकदम हलका पण चव मात्र भारी. असं वाटतंय अजून थोडा खाऊ आणि बघा, आपला गावरान गुजराती नाश्ता तयार आहे. गरमागरम, खरपूस आणि सुगंधाने भरलेला. वरून थोडंसं तेल आणि जर हवं असेल तर लाल तिखट. बस तयार आहे एकदम भन्नाट नाश्ता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अजून गावरान रेसिपीज साठी आमच्या सोबत राहा. पुन्हा भेटूया आणखी एका स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा आणि खायला चांगलं बनवत राहा.